शरद पवारांना सोडतो तो संपतोच हे वसंतदादांचं सरकार पाडल्यानंतर देखील शालिनीताईंनी आता गेल्या 2-3 वर्षांपूर्वी स्टेटमेंट दिलं होतं. ज्यांनी वसंतदादांचं सरकार पाडलं त्या शरद पवारांविषयी एवढे गोडवे का, तर शालिनीताई त्यावरती बोलताना म्हटल्या होत्या की शरद पवार हे असे एक व्यक्ती आहेत की त्यांच्या विरोधामध्ये जर का कोणी गेलं तर त्याला भविष्य हे नसतं. परंतु आता अजित पवार निवडून आलेत. अजित पवारांसोबत 40 आमदार आलेले आहेत आणि मग आता कुठलं भविष्य आणि आता कुठला भूतकाळ. पवार अजित पवारांसमोर संपलेत असं म्हणायला जागा उरली नव्हती. परंतु त्याआधी नुकतंच गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आलं. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं की शरद पवार एक अशी व्यक्ती आहेत की ते हरले काय किंवा जिंकले काय, ते सत्तेमध्ये कायम स्वरूपी राहू किंवा न राहू, ते त्यांचं राजकारण सातत्यानं करत असतात. त्यांच्या कामामध्ये कन्सिस्टन्सी आहे आणि असे फक्त एकमेव शरद पवारच आहेत. त्याच्या आधी एक सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड प्रमाणावरती व्हायरल झाला. शरद पवार आणि नरेंद्र मोदी एका बैठकीमध्ये बसले होते आणि त्या दरम्यान नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांना पाणी पिण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी ओतत होते. लोक त्यावेळी असं देखील म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील शरद पवारांचा आदर करतात. परंतु मग त्याच शरद पवारांना आत्ताच्या घडीला त्यांच्या पक्षाला गळती लागलेली असताना शरद पवारांना कमबॅक का करता येत नाही असे प्रश्न निर्माण झाले होते. आणि त्यानंतर आली ती भास्कर जाधव यांची मुलाखत. या मुलाखतीमध्ये भास्कर जाधवांनी जाहीररित्या कबुली दिली की शरद पवारांना सोडणं ही माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. हे तेच शरद पवार होते ज्यांनी मला आमदार केलं, ज्यांनी मला मंत्री केलं, ज्यांनी मला प्रदेशाध्यक्ष केलं, ज्यांनी मला अध्यक्ष केलं, ज्यांनी मला राजकारणामध्ये जिवंत ठेवलं, ते शरद पवारच होते. आणि त्या शरद पवारांना सोडणं ही माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती अशी जाहीर कबुली त्यांनी दिली. आज उद्धव ठाकरेंवरती बोलताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांची जीभ ही घसरते. अगदी खालच्या पातळीवरती जाऊन उद्धव ठाकरेंवरती त्यांच्याच पक्षात राहिलेल्या एकेकाळचे नेते त्यांच्यावरती टीका करतात. परंतु जेव्हा विषय हा शरद पवारांचा येतो तेव्हा अजित पवारांनी थोडी डेअरिंग शरद पवारांच्या विरोधात केली होती आणि वयानुसार त्यांचा राजकीय अनुभव डावलून वयानुसार त्यांनी राजकारणामधून निवृत्ती घेतली पाहिजे इथपर्यंतचं स्टेटमेंट करण्याची डेअरिंग ही अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये केली. परंतु अजित पवारांव्यतिरिक्त अजित पवार गटामध्ये शरद पवारांविरुद्ध एक आमदार, एक मंत्री, एक कार्यकर्ता किंवा एक पदाधिकारी तरी शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलू शकला का? दिलीप वळसे पाटील निवडून आल्यानंतर देखील आणि बंड केल्यानंतर देखील शरद पवारांची भेट घेण्यासाठी गेले, छगन भुजबळ भेट घेण्यासाठी गेले, प्रफुल्ल पटेल भेट घेण्यासाठी गेले, सुनील तटकरे भेट घेण्यासाठी गेले. सगळेजण एकच म्हणत राहिले की शरद पवारांना सोडणं ही आमची चूकच आहे. परंतु
सत्तेचे समीकरण, ईडी, सीबीआय या सगळ्या चौकशा आणि पुढची झंझट बघून सत्तेमध्ये जाणं योग्य राहील. परंतु पवारांना विश्वासामध्ये घेऊन एकाही मंत्र्याने, एकाही आमदाराने थेटपणे पवारांच्या जे मर्जीतले नेते आहेत त्यांनी थेटपणे अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय परस्पर घेता आला नव्हता जोपर्यंत शरद पवारांच्या कानावरती घालत नाहीत. आणि तसा निर्णय घेण्याची डेअरिंग शरद पवारांना विश्वासात न घेता, शरद पवार यांनी आपल्यावरती केलेल्या उपकारांना विसरून थेटपणे सत्तेला चिकटण्याची चूक करणारा एकमेव नेता, एकमेव आमदार आणि आता झालेले माजी मंत्री धनंजय मुंडे होते. आणि त्यामुळं ह्याच धनंजय मुंडेंविरोधात बोलताना शरद पवार यांनी म्हटलं होतं की हा व्यक्ती लायकी नसलेला माणूस आहे, कोणकोणत्या प्रकरणामधून या माणसाला मी बाहेर काढलंय आणि अशा व्यक्तींवरती काय बोलायचं असं सांगून धनंजय मुंडेंवरती फक्त शरद पवारांनी निवडणुका संपल्यानंतर देखील स्ट्राईक केला. धनंजय मुंडे निवडून आले होते, धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळालं होतं. धनंजय मुंडेंना असं वाटलं की मी आता शरद पवारांच्या वाकड्यात गेलो तरी माझं काही होत नाही, कारण मी आता मंत्री होऊन बसलोय. आणि काय तुम्ही शरद पवार करतात. आणि ते शरद पवार होते ज्यांनी शरद पवार गटामध्ये असताना धनंजय मुंडेंच्या भाषणामध्ये होतं की सगळ्यांचा नाद करायचा, पण पवार साहेबांचा नाद हा करू नका, असं वक्तव्य धनंजय मुंडे तेव्हा टेबल वाजवून सांगत होते. तेच धनंजय मुंडे विसरून गेले होते की आपले राजकीय वरदहस्त हे शरद पवारच आहेत. निवडून आल्यानंतर धनंजय मुंडेंमध्ये जो मीपणा जागला होता तिथे फक्त शरद पवार एकटेच ऍक्टिव्ह झाले होते की त्यांना काही जरी झालं तरी धनंजय मुंडेंची विकेट ही घ्यायचीच होती. संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं, परंतु एखाद्या भाजपच्या पदाधिकाऱ्याची किंवा भाजपच्या नेत्याची किंवा भाजपच्या कार्यकर्त्याची आत्महत्या किंवा हत्या झाल्यानंतर शरद पवारांनी त्या ठिकाणी जाणं, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देणारे शरद पवार हे एकमेव नेते होते विरोधी गटामधून. त्या शरद पवारांनी तिथं भेट दिल्यानंतर जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत ते प्रकरण मिटू दिलं नव्हतं. ही ताकद शरद पवारांची होती. मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आजपर्यंत ते आंदोलन निवळण्यास सरकारला यश आलं नाही. हे तेच शरद पवार आहेत. हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी सुप्रिया सुळेंच्या भवितव्यासाठी 1 मिनिटासाठी विचार केला होता की सत्तेमध्ये जाऊ, परंतु भाजप सोबत नाही, अजित पवारांसोबत. परंतु त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी बॅकलाईन केली. म्हणजे थोडक्यात शरद पवारांना वयोमानानुसार काही राजकीय प्रयोग करायचे नसतील किंवा ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, निवडणूक आयोग, विधानसभेचे अध्यक्ष, सुप्रीम कोर्ट सगळेच निर्णय जेव्हा विरोधामध्ये जायला लागले तेव्हा शरद पवारांना माहिती आहे की आपली लढण्याची क्षमता आता एक लिमिटेड आहे. कारण आपलं पक्ष आणि चिन्ह काढून घेणं या आधीचा प्रयोग कधी देशामध्ये घडलेला नाही, त्यामुळे त्याचा अनुभव शून्य आहे. आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्ट तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना दिवसापासून
त्यांची जी काही स्थापनेदरम्यान जो काही करारनामा केलेला आहे, जे काही कागदपत्र ठरले असतील, अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, प्रतोद, या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्ट कुठल्याही गृहीत धरत नाही की त्या कागदांमध्ये काही गडबड आहे. मग काय आहे? या सगळ्या गोष्टींमुळं, तांत्रिक अडचणींमुळं जर का सुप्रीम कोर्ट एखाद्या विषयावरती निर्णय लावायला इतका वर्षांचा कालावधी लावतोय, तर त्यामुळं पवारांना एक कळतंय की आज मी माझ्या वयाची 85 ओलांडली असली आणि 85 वयाच्या नंतर देखील पायाला भिंगरी लावून मी महाराष्ट्राचा दौरा जर का केला, तर एकतर पूर्ण सिस्टम मॅनेज आहे किंवा मग आपल्या विरोधामध्ये आहे. आणि मग अशा वेळी शरद पवार काही काळासाठी शांत बसलेत असं सुद्धा म्हणायला जागा नाही. भास्कर जाधवांचा सोडा, परंतु इतर जे काही सत्तेमध्ये असलेले नेते, मग देवेंद्र फडणवीस असतील स्वतः, अमित शहा स्वतः असू द्या, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः असू द्या, किंवा एकनाथ शिंदे स्वतः असू द्या, किंवा अजित पवार स्वतः असू द्या, सगळ्यांना एकतर माहिती आहे की शरद पवारांची खूप मोठी ताकद आहे. आणि या माणसासोबत अजित पवारांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलंय किंवा राजकारणामधील जे वेगवेगळे रंग दाखवलेत, ते पुढे जाऊन लॉंग टर्मसाठी रिझल्ट देणार की नाही, हे जसं शालिनीताई पाटील यांनी स्वतः म्हटलं होतं की पवारांच्या जो विरोधामध्ये जातो त्याला लॉंग टर्म राजकारणामध्ये कुठलंही भवितव्य नसतं, तेच भविष्यात अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांसोबत घडेल असं म्हणण्यासाठी जागा उरते. आता पाहण्यासारखं हे असणार आहे की पुढच्या येत्या काही दिवसांमध्ये राजकारणाचे वेगवेगळे अँगल, वेगवेगळे रूप कसे समोर येतात ते बघणं असेल. याकडे तुम्ही कसं पाहता? शरद पवारांना कमबॅक करण्यासाठी काही जागा उरली आहे की नाही, ते करू शकतात की नाही, किंवा तसं वातावरण आहे की नाही, याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आणि आपलं चॅनल रायझिंग स्टार कल्पेशला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.